3 लाख रँक असतानाही तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं, पण ही एक चुकी केली तर ऍडमिशन हातातून जाईल. MSCET 2025 चा सर्वात महत्वाचा आणि लास्ट चान्स म्हणजे स्पॉट राउंड. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पॉट राउंड म्हणजे काय, कोण अप्लाय करू शकतं, फुल शेड्यूल अँड प्रोसेस, त्यासोबतच रूल्स, डॉक्युमेंट्स, फीज आणि काही सिक्रेट टिप ज्यामुळे तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होऊ शकतं. चला तर आता ते पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल पाहूया स्पॉट राउंड काय असतं. स्पॉट राउंड हा एक स्पेशल ऍडमिशन राउंड आहे, ज्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवलवर जे उरलेले सीट्स, वॅकंट सीट्स असतात ते फिल केले जातात. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला फिजिकल अटेंडन्स ही कंपल्सरी आहे आणि ऑनलाईन कॅप पोर्टल हे अलॉटमेंट हे तिथे अवेलेबल नसतं. आपल्याला स्वतः कॉलेजमध्ये जावं लागतं आणि स्पॉट राउंडची प्रोसेस ही कम्प्लीट करावी लागते. नेक्स्ट काय असतं, या स्पॉट राउंडला कोण अप्लाय करू शकतं? आता ज्यांचं कॅपमध्ये ऍडमिशन झालं नाही किंवा सीट मिळाली नाही पण जॉईन केलं नाही, ते अप्लाय करू शकतात. त्यासोबतच जर एखाद्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं पण त्या कॉलेजसोबत ते सॅटिस्फाय नसतील, त्यांना दुसरं कॉलेज पाहिजे असेल, तर ते देखील स्पॉट राउंड मध्ये क्वालिफाय असतील, ते देखील अप्लाय करू शकतात. कमी पर्सेंटाईल असतील तर तरीही काळजी करायची नाही. इथे तुम्हाला मेरिट बेस्ड अलॉटमेंट इन्स्टिट्यूट लेवलवरती होती. सो कमी पर्सेंटाईल असतील तरी तुम्ही स्पॉट राउंड मध्ये अप्लाय करू शकता. आता स्पॉट राउंड साठी रजिस्ट्रेशन कसं करणार? जसं आपण कॅप राउंड साठी रजिस्ट्रेशन केलंय, तेवढी मोठी प्रोसेस नसते, पण एक छोटीशी प्रोसेस असते. स्पॉट राउंडचा वेगळा फॉर्म असतं, त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. छोटीशी अमाऊंट असते, ती फीस भरायची, त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर शेड्यूल नुसार आपल्याला कॉलेजमध्ये बोलवलं जातं. त्या दिवशी आपल्याला कॉलेजमध्ये जावं लागेल. डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी घेऊन जायचं. डॉक्युमेंट्स त्यासोबतच DD हे घेऊन जायचे. आता कॉलेजची जेवढी फीस आहे तेवढी पूर्ण फीस तुम्हाला घेऊन जावी लागते. ओके. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेरिट बेस्ड सीट अलॉटमेंट. इथे काय होतं तर इन्स्टिट्यूट मेरिट लिस्ट बनवून सीट अलॉट केली जाते आपल्याला. ओके. आणि आता आपण पेमेंट आणि कन्फर्मेशन. इथे आपल्याला तिथेच ऑन दी स्पॉट बोलवलं जातं. आपल्याला जर सीट अलॉट झाली तर त्याच्यानंतर आपल्याला फीस द्यावी लागते. कॅश मध्ये जमते किंवा DD असेल तरीही जमतं. लगेच द्यावी लागते, पण म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट्स आणि आपली फीस ही रेडी करून ठेवावी लागते. काय काय, एकतर फीस आणि त्यासोबतच डॉक्युमेंट्स, ह्या गोष्टी 2 रेडी करून ठेवाव्या लागतात. आपलं नाव आलं की आपल्याला लगेच या 2 गोष्टी द्याव्या लागतात. जर आपल्याकडे या 2 गोष्टी नसतील तर आपली सीट हातातून जाऊ शकते. नेक्स्ट आहे, आता इथे एक्झाम्पल पहा. इथे आता कॅप राउंड मी इथे CUAP कॉलेजचं घेतलंय. कॅप राउंड ला त्याचं कट ऑफ होतं 99.48. ते स्पॉट राउंडला किती झालंय? 97.85 झालंय. म्हणजे पहा इतका डिफरन्स आलाय. सो तुम्ही जर स्पॉट राउंड थ्रू गेलात तर ते तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल असेल. जर तुम्हाला कॅप राउंड थ्रू जर कॉलेज मिळालेलं सोबत तुम्ही सॅटिस्फाय असाल तर तुम्हाला स्पॉट राउंड भरण्याची गरज नाही. नेक्स्ट पाहूयात. हे बघा, ज्या आपल्याला गोष्टी माहिती असायलाच हव्यात. फर्स्टली फिजिकल प्रेझेन्स इज कंपल्सरी. म्हणजे तुम्ही स्वतः गेलं पाहिजे असं नाहीये, तुमच्या भाऊ किंवा वडील दुसरं कोणीही गेलं तरी जमतं. ऍट अ टाइम तुम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता. म्हणजे इथे एका कॉलेजला बसू शकता स्पॉट राउंडला, सेकंड कॉलेजला इथे पण बसू शकता. ऍट अ टाइम अप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे फुल फीस मस्ट बी पेड इमिडिएटली. आता तुम्हाला लगेच फीस पूर्ण भरावी लागते. म्हणजे जर त्या कॉलेजची फीस असेल 1.5 लाख रुपये तर तुम्हाला कम्प्लीट फीस भरावी लागते. इथे कुठलंही कंपन्सेशन नसतं किंवा स्कॉलरशिप सुद्धा नसते. आणि पुढच्या 4ही वर्षासाठी कुठलीही स्कॉलरशिप तुम्हाला दिली जात नाही. त्यासोबतच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील. डुप्लिकेट डॉक्युमेंट्स किंवा झेरॉक्स वगैरे घेऊन जाऊ नका, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जा. त्यासोबतच वॅकंट सीट्स आर फिल्ड ऑन द स्पॉट राउंड. जेवढे सुद्धा वॅकंट सीट्स आहेत त्या सर्व सीट्स स्पॉट राउंड थ्रू भरल्या जातात. मेरिट बेस्ड अलॉटमेंट ऍट इन्स्टिट्यूट लेवल, मेरिट बेस्ड नी अलॉटमेंट होती. समजलं विद्यार्थी मित्रांनो? आता अजून जे पॉइंट्स आहेत, नो गॅरंटी ऑफ सीट. आता इथे आपल्याला सीट मिळेलच कन्फर्म, गॅरंटी नाहीये. मिळू शकतं पण मिळेलच असं नाहीये.
नो कॅप पोर्टल अलॉटमेंट म्हणजे इथे कॅप थ्रू कुठलीही प्रोसेस होत नाहीये. वन डे प्रोसेस, एका दिवसात ही सर्व गोष्टी फिनिश होऊन जातात. तुमचं काय त्या गोष्टी आहेत त्या लवकर फायनल होऊन जातात. डिसिजन इज फायनल. Once you accept and pay, you can't switch to another branch or college in that round. आता त्या राऊंड मध्ये जर तुम्ही फीस देऊन डॉक्युमेंट देऊन जर ऍडमिशन कन्फर्म केलं, त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला किंवा दुसऱ्या ब्रांचला स्विच होता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला जर कॉलेज तुमच्या मनासारखं नसेल मिळालं, कमी मार्क्स आले असतील आणि तुम्हाला पुढच्या वर्षी परत एकदा एक्झाम द्यायची आणि परत कॅप राऊंडच्या प्रोसेसला बसायचंय, तर आपल्याकडे तुमच्यासाठी सोल्युशन आहे. तर तुमच्यासाठी आपल्याकडे पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई, नीट, नर्सिंग सीईटी यासारखे वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे कोर्सेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि प्रत्येक कोर्सही वेगवेगळं मिळणार आहे. आता तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई, नीट, नर्सिंग सीईटी या सगळ्यांना टार्गेट करायचं असेल, तर तुमच्यासाठी आपल्याकडे कॉम्बो ऑफर पण आहे. आता त्या कॉम्बो कोर्समध्ये काय काय मिळेल, तर हे सगळे कोर्सेस मिळतील आणि ते पण फक्त 10,000 रुपयांमध्ये. आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स घ्यायचा असेल, तर तशी सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर सिंगल कोर्सची प्राइस आहे फक्त 5,000 रुपये. सो विद्यार्थी मित्रांनो, कोर्स नक्की जॉईन करा. आम्ही अशी गॅरंटी देतो की तुम्हाला ज्या त्या एक्झाम मध्ये 90+% मार्क्स नक्कीच पडतील. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरती जाऊन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्स मध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. जसं की नर्सिंग सीईटी मी इथे टाईप केलंय, त्यामुळे मला खाली नर्सिंग सीईटीचा कोर्स दिसतो. तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा आहे तो कोर्स ओपन करा, टाईप करा, ब्राउज करा आणि त्यानंतर तुम्हाला तो खाली कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केले जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स, बाकीचे स्टुडंट्स असतील आणि त्या ग्रुपवरती तुमचे सगळे डाउट्स सॉल्व्ह होतील. त्यासोबतच तुम्हाला एज्युकेटर्सशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फर्दर कॅप राऊंड. आता व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.